आज माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की मला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या न्यायाची मला जे न्याय मिळेल त्याची दखल घेण्यात यावी आणि माझं कुटुंब कुठेतरी उद्या माझ्या लेकराचं भवितव्य आहे। कारण माझ्यासारखा माणूस जर 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिनी जर लेकरा बाळा सगळं या ठिकाणी जर उपोषणाला बसतो, मग ही न्याय व्यवस्था कुठे आणि हे प्रशासन कुठे? तर आम्ही भारतात आहो का? आज आमचा प्रश्न आहे प्रशासनाला, तर आम्ही भारतात असतो तर मग स्वातंत्र्य दिनी आमच्या लेकरा बाळाला आम्हाला इथे उपोषणाला बसायची वेळ काय आलेली आहे? काय करता या संदर्भात त्यांच्या ही मागणी ही नियमबाह्य असून ही संस्था आणि कर्मचारी संदर्भातली आहे, या शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या संबंधित बाब नाही। न्यायाधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने शिक्षकाचे परिवारासह आमरण उपोषण सुरू। प्रशासनाची उदासीनता कायम। जालना महात्मा फुले विद्यालय बोररांजणी ता घनसावंगी येथील सहशिक्षक गोपीचंद जनार्दनराव बरसाले यांनी न्याय मिळवण्यासाठी आपल्या परिवारासह जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। शाळा न्यायाधिकरणाने त्यांच्या बाजूने निर्णय देऊनही विद्यालयाकडून आणि संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असून 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू असलेले हे उपोषण आता 6व्या दिवशीही सुरू आहे। नेमके प्रकरण काय? गोपीचंद बरसाले हे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पानेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयात 1 ऑक्टोबर 2007 पासून सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत। शाळा न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर यांनी 20 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार त्यांचे सर्व निर्णय व आदेश त्यांच्या बाजूने लागले आहेत। मात्र 4 महिन्यांचा कालावधी उलटूनही संस्थेकडून या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। शिक्षकांच्या प्रमुख मागण्या: सहशिक्षक पदावर तात्काळ नियुक्ती द्यावी, वैयक्तिक मान्यता त्वरित देण्यात यावी, वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करावी, 2007 पासूनचे थकीत वेतन शासन नियमानुसार अदा करावे, शालार्थ प्रणालीत समावेश करून तात्काळ सेवा सातत्य व शालार्थ आयडी देण्यात यावा, न्यायालयाच्या अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद किंवा इतर अनुदानित शाळेत सामावून घ्यावे। संस्थेवर गंभीर आरोप व प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया: विद्यालयाने त्यांची वैयक्तिक मान्यता प्राप्त होण्यापूर्वीच त्यांना अतिरिक्त ठरवून कार्यमुक्त केल्याचा आरोप बरसाले यांनी केला आहे। दरम्यान या आंदोलनाची दखल घेत लोकात्मा न्यूजच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्ते गोपीचंद बरसाले तसेच जालना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची भेट घेऊन त्यांची सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। प्रशासकीय स्तरावर या प्रकरणी लवकरच तोडगा काढण्यात येईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मला न्याय द्या, अन्यथा माझा प्राण घ्या। भविष्यात माझ्या जीविताचे काही बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्था अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्रशासनाची राहील, असा इशारा उपोषणकर्त्या शिक्षकाने दिला आहे। सर, आपण उपोषणाला बसलेले आहात, किती दिवसापासून बसलेले आहात आणि काय मागणी तुमची, काय समस्या? सर, मी या ठिकाणी उपोषणाला 14 ऑगस्ट 2026 सकाळी 9:30 वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहे। माझी एकच मागणी आहे की जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी मला शालार्थ आयडी, सेवा सातत्य आणि सेवा पुस्तिका कार्यान्वित करून द्यावी। कारण 2007 पासून मी महात्मा फुले शिक्षण संस्था या शाळेत कार्यरत होतो आणि त्यानंतर मी न्यायालयाला लढलेलो आहे। न्यायालयीन निकाल माझ्या बाजूने आहेत। न्यायालयाने आदेश केलेला आहे की तुम्ही यांना सदरील शाळेत कुठलीही शाळेत समायोजन करून द्या आणि त्यांना शालार्थ आयडी द्या, सेवा सातत्य यांचं समायोजन करा। पण कुठलाही अधिकारी याची दखल घेत नाही आणि संस्था आणि मुख्याध्यापक यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतलेली नाही। आज माझं कुटुंब अडचणीत सापडलेलं आहे आणि आज माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की मला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या न्यायाची मला जे न्याय मिळेल त्याची दखल घेण्यात यावी आणि माझं कुटुंब कुठेतरी उद्या माझ्या लेकराचं भवितव्य आहे। कारण माझ्यासारखा माणूस जर 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिनी जर लेकरा बाळा सगळं या ठिकाणी जर उपोषणाला बसतो, मग ही न्याय व्यवस्था कुठे आणि हे प्रशासन कुठे? तर आम्ही भारतात आहो का? आज आमचा प्रश्न आहे प्रशासनाला, तर आम्ही भारतात असतो तर मग स्वातंत्र्य दिनी आमच्या लेकरा बाळाला आम्हाला इथे उपोषणाला बसायची वेळ काय आलेली आहे? आपण उपोषणाला बसलेले आहात, आपल्या उपोषणाचा किती दिवस आहे? आज माझा 6वा दिवस आहे उपोषणाचा। यास म्हणून माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की मला त्यांनी न्याय द्यावा। आपलं नाव? माझं नाव बरसाले गोपीचंद जनार्दनराव, मुक्काम आंतरवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना आणि पानेवाडी या संस्थेत मी शिक्षक कार्यरत होतो। महात्मा फुले शिक्षण संस्था पानेवाडी। सर, मला सांगा,
मान्य न्याय प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांनी 25/9/2024 रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप का करण्यात झालेली नाही, हे त्यांचं पत्र येतं. आणि संबंधित ही तडजोड ही शाळा न्यायाधिकरणामध्ये संस्था, मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांच्या संदर्भात झालेली आहे. आणि या न्यायाधिकरणाच्या निर्णयामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावातल्या कोणत्या अटी आणि शर्ती पूर्ण करण्याला दिसून येते. कारण शासनाने शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र प्रणाली विकसित केलेली आणि पवित्र प्रणालीनुसार शिक्षक भरती प्रक्रिया होते. त्यामुळे ह्या शाळा न्यायाधिकरणानुसार संस्थेनं आणि यांनी कोणत्या प्रकारची कारवाई केलेली नाही. मान्य न्यायाधिकरण शाळा 14/2/2018च्या आदेशानुसार संबंधित शिक्षकाला न्याय देण्यासाठी शिक्षण विभागाने आजपर्यंत कोणती कारवाई केली नाही. शिक्षण विभागाने वेळोवेळी या संदर्भात पत्र दिला, परंतु शिक्षक भरतीच्या संदर्भात मान्य न्यायालयाने पवित्र नावाची प्रणाली विकसित केली आणि त्याची शिक्षक भरती प्रक्रिया ही पवित्र प्रणालीद्वारेच व्हावी आणि त्याशिवाय शासनानं त्या संस्थावर किंवा याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कोणती कारवाई सध्याला सद्यस्थित करता येत नाही. तुमचं म्हणणं काय सर या संदर्भात? या संदर्भात ही मागणी ही नियमबाह्य असून ही संस्था आणि कर्मचारी संदर्भातली आहे. या शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या संबंधितली बाब नाही. कारण शिक्षक भरती प्रक्रिया ही पवित्र प्रणालीनुसार शासन निर्णय जून 2018 नंतर जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती ही पवित्र प्रणालीनुसार शिक्षक भरती प्रक्रिया होईल. त्यामुळे या प्रक्रिया अशा प्रकारची कोणत्या प्रकारची वैयक्तिक मान्यता आणि शाला तायडी देण्याची या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातली बाब नाही. सर, न्याय प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने संबंधित शिक्षकाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? ही पैकी बाब ही व्यवस्थापन आणि शिक्षकाच्या संबंधित ही या कार्यालयाची कार्यक्षेत्रातली बाब नाही. सर, आपलं नाव? BR खरात, शिक्षणाधिकारी, जालना.